अंबादास दानवे म्हणतात की इम्तियाज जलील हे खोटं बोलत आहेत, कारण की महाविकास आघाडीसोबत त्यांची एकही चर्चा किंवा मीटिंग झालेली नाही. त्यांनी नावं या ठिकाणी सांगावेत की ते कुणाशी बसले, तासनतास बसले तर त्यांनी नावं उघडी करावीत असं आव्हान दानवेंनी दिलंय. काय प्रतिक्रिया आहे? आता बहुतेक ते जे नेते माझ्यासोबत बसले असेल त्यांनी सांगितलं असेल की आमच्या छोटे मोठे नेत्यांना कुणालाही सांगू नका की कोणाच्या सोबत बसलेले होते, म्हणून त्यांनी सांगितलं नसेल. पण मला माहीत आहे मी कोणाच्या सोबत बसलेला आहे आणि मला कुणालाही हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे की कोणाच्या सोबत मी बसलेलं, कोणाच्या सोबत जे चर्चा झालेली आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की अंबादासपेक्षा ते मोठे नेते आहे, त्यांच्यासोबत मी बसलेलो आहे. कोण आहे तुम्हाला सांगायला काय अडचण नाही? मला काय आहे की त्यांची एक अट होती की बाबा आपण जे इनिशियल आपले जे टॉक्स आहे ते कोणालाही कळू देऊ नका. आपण पहिले आपण आपल्यापैकी जे सविस्तर चर्चा होणार आहे ते सविस्तर आपण चर्चा करू आणि त्याचा समजा चर्चा नाही झाली तर त्यानंतर मी सांगू की अंबादास मी काय सांगू तुम्हाला की तुमचे नेतेही माझ्यासोबत बसले होते रे बाबा. ठिकाण आणि वेळ सांगायचं. कसली बैठकीचं? मुंबईमध्ये बसलो होतो मी. आता त्यांची सरकार आहे, त्यांचे जे विरोधी पक्ष नेते आहे त्यांनी पोलिसांना सांगावे की या दिवशी इम्तियाज जलील या फ्लाईटने आला होता, हॉटेलमध्ये थांबला होता, कोण कोण येऊन त्याला भेटले होते. मग तुम्हाला कळेल की मी कोणाला भेटलो होतो, कुठे भेटलो होतो, किती वाजता भेटलो होतो आणि किती तास ते मीटिंग चालली होती हे तुम्ही काढा. किती तारखेला तुमची? आणि मी कशाला सांगू की अंदर इतकं मी हे थोडी आहे की नाहीतर तुम्ही नंतर हे विचारणार कोणत्या हॉटेलमध्ये चालली होती, कोण आले होते, कोणत्या गाडीमध्ये आले होते. मी तसं काही बोलणार नाही तुम्हाला. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवार देणार आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे ना, कारण त्यांनाही समजलं असेल की लोकसभामध्ये त्यांनी एकही का दिलं नाही. लोकांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात जाऊन, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन आम्हाला केंद्रामध्ये सरकार नाही पाहिजे म्हणून या लोकांना त्यांनी मुस्लिम समाजाने मतदान केलं. आता उद्धव साहेबांना हे कळालेलं आहे, शरद पवार साहेबांनाही कळालेलं आहे आणि काँग्रेसलाही कळालेलं आहे की बाबा तशी परिस्थिती विधानसभेमध्ये निर्माण होणार नाही. म्हणून पहिल्यापासूनच त्यांना माहीत पडलेलं आहे की आता मुस्लिमांना आपल्याला परत मत घ्यायचं असेल तर आपल्याला काही तिकीट द्यायला येतील. खूप आनंदाची गोष्ट आहे ना. आणि फक्त द्या नको, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पण तुम्ही घ्या. नाहीतर फक्त दाखवण्यासाठी कुणालाही आपण तिकीट देणार. मग आम्ही तर दिलं होतं, ते पडलं, चांगल्या कॅन्डिडेटला द्या. MIM सोबत कधीही जाणार नाहीत असं दानवे म्हणतात. आता शरद पवार साहेब काँग्रेसने त्यांना अधिकार दिलं आणि उद्धव साहेबांनी दिलं असेल तर दानवे साहेबांना विनंती करतो की तुमचे जे नेते आहे उद्धव साहेब त्यांना बोलू द्या ना. तेही पत्रकार परिषद घेतं ना, त्यांना बोलू द्या की आम्हाला नाही पाहिजे MIM, काही किरकोळ आहे, त्यांच्यामध्ये काही ताकद नाही आहे. मग आमची ताकद आम्ही दाखवू. पण त्यांना मुस्लिम उमेदवार चालतो पण MIM चालत नाही. काय मुस्लिम मत आता सगळ्यांना पाहिजे बाबा. मुस्लिम मत शरद पवार साहेबांना पण पाहिजे, काँग्रेसला पण पाहिजे, उद्धव साहेबांना पण पाहिजे. अजितदादाही काय म्हटलेलं आहे की मी सेक्युलरिझम सोडलं नाही. तर असं मत सगळ्यांना पाहिजे. नेतृत्व आघाडीला अल्टिमेटम काय की या तारखेपर्यंत तुम्ही निर्णय घ्या, नाहीतर तुम्ही बघा कृष्णा, काही नेत्यांचं वक्तव्य मीडियामध्ये आलं होतं की ते असं म्हटलेलं आहे की आम्हाला मीडियावरून हे समजलेलं आहे की असं काही प्रस्ताव देण्यात आलेला आहे, आमच्याकडे काहीही लिखितमध्ये आलेलं नाही आहे. आता मी त्या नेत्यांना सांगतो की मी मीडियाच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचलो, तुम्हीही मीडियाच्या वतीने माझ्याकडे पोहोचायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं की नाही रे इम्तियाज बाबा, तुम्ही काहीतरी लिखितमध्ये काळा कागदावर काहीतरी काळा करून आम्हाला पाठवा, मग आम्ही निर्णय घेऊ. मी पाठवले असते. आता तुम्हाला लिखितमध्ये पाहिजे असेल तर मी लिखितमध्ये तुम्हाला पाठवतो आणि बघा तुम्ही त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे. हो किंवा नाही म्हणा, असं ओढवाओढवीचे उत्तर की नाही आम्हाला काही आलंच नाही, आम्हाला मीडियावरून कळलेलं आहे. त्यांचे जे मोठे 3 नेते आहे त्या 3 नेत्यांनी स्पष्टपणे सांगावे, उद्धव साहेबांनी सांगावे की नाही अंबादासने जे सांगितलेलं आहे ते खरं आहे, आम्ही घेणार नाही, संपला विषय.
शरद पवार साहेबांनी सांगावे की नाही आम्हाला MIM चालत नाही, संपला विषय. असा प्रश्न आहे, काही महिन्यावर आल्यात, 1-1.5-2 महिन्यात निवडणूक होत्या. तुमचा अल्टिमेटम काय आहे महाविकास? नाही, आता काय आहे, आम्ही फ्रायडे पासून आमच्या फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया सुरू करणार आहेत या फ्रायडे पासून. आणि एकदा फॉर्म्स वितरित करायला सुरुवात केल्यानंतर आम्ही एक डेट ठरवणार आहे, या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म्स आणा. तर त्या वेळेपर्यंत आम्ही थांबू. त्याच्यानंतर एकदा आमची मुलाखती झाली आणि आमचे तिकीट डिस्ट्रीब्युशन झालं, जसं 5 कॅन्डिडेट्स ऑलरेडी डिक्लेअर झाले, तर त्याच्यामध्ये तर काही किंतु परंतु होणार नाही ना. अजून काही सीट्स त्यांना वाचवायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. मी काही डेट्स फिक्स करत नाही. त्यांच्या अक्कलीमध्ये येत असेल की MIM ची काही ताकद आहे, आपल्याला घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे यांच्या हातात आहे, एकदा स्पष्ट करून सांगावं. तसंही आम्ही वाट बघणार नाही, आम्ही आमची प्रक्रिया सुरू केलेली आहे. शेवटचा प्रश्न, इम्तियाज जलील शहरातल्या मध्य की पूर्व कुठून लढणार? मी कन्नड, गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, पूर्व 5 कॉन्स्टिट्युएन्सी आहे. असं साहेबांनी काय सांगितलं, औरंगाबाद से इम्तियाज जलील. औरंगाबाद लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असे 5 हे आहे. तर त्या 5 पैकी कुठेही लढू शकतो ना. मी कन्नडमध्ये जाऊ शकतो, गंगापूरमध्ये जाऊ शकतो, वैजापूरमध्ये जाऊ शकतो, कुठेही लढू. पूर्वमधून लढायची तयारी आहे सावेच्या विरोधात? 5च्या 5 एरियामध्ये लढण्याची तयारी आहे. 5च्या 5 पूर्वमधून लढायची. मी काय म्हणतो, गंगापूरमधून लढायचं आहे मला. पूर्वमधून लढायची तयारी. गंगापूर बोललो ना मी. सावेंच्या तुम्ही कशाला मला पूर्व सांगतो, मला गंगापूरमध्ये लढायचं आहे ना. सावेच्या विरोधात लढायला तयार आहे. मी वैजापूरला जाऊ शकतो. धन्यवाद. आणि त्यांनीही सस्पेन्स कायम ठेवला आहे कोणत्या मतदारसंघातून लढणार. मात्र दानवेंनी जे प्रश्न उपस्थित केलेत त्यावरती देखील त्यांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत. मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.